20 मार्च 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये गस्त करत असताना थोबडे वस्ती जुना देगाव नाका येथे रोडच्या डाव्या बाजूस आतील झाडीखाली एक इसम संशयितरित्या प्लास्टिक पिशवी घेऊन बसल्याचे दिसून आले। बराच वेळ त्याच्या हालचालीवर गोपनीयरित्या लक्ष ठेवले असता तो त्याच्या जवळील पिशवीतील पुड्या विक्री करत असल्याचे आढळून आले। नमूद इसम हा सदर ठिकाणी गांजा विक्री करत असल्याचे प्रथमदर्शनी संशय आल्याने उचित कायदेशीर प्रक्रियेअंतर्गत त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रजाक गफूर शेख व 49 व्यवसाय मजुरी, राहणार घर नंबर 5 थोबडे वस्ती जुना देगाव नाका सोलापूर असे सांगितले। त्याच्या कब्जातील प्लास्टिक पिशवीबाबत विचारपूस करून प्लास्टिक पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। तसेच अधिक चौकशीमध्ये त्याने त्याच्या राहत्या घराच्या कंपाऊंडमध्ये घरासमोरील परिसरात एकूण 59 गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे आढळून आले। त्यानंतर NDPS ॲक्ट अंतर्गत रजाक गफूर शेख याच्या कब्जातील प्लास्टिक पिशवीतील 227 ग्रॅम गांजा तसेच लागवड केलेली 59 गांजाची झाडे उपटून वजन 21 किलो 212 ग्रॅम असा एकूण 21.439 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। रजाक गफूर शेख याने विक्री करता स्वतःच्या ताब्यात गांजा बाळगल्याने तसेच विक्रीच्या हेतूने गांजाची अवैधरित्या लागवड केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे NDPS ॲक्ट कलम 20(o)(20)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कामगिरी M. राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, अंमलदार नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, भारत पाटील, अजिंक्य माने, सिद्धाराम देशमुख, महेश रोकडे, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, महिला पोलीस अंमलदार सुमित्रा बारबोले, अर्चना स्वामी, चालक बाळू काळे यांनी केली आहे।